हॅलो नमस्कार आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला खूप आवडणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून असे काम कसे करून घ्यायचे ना ह्याची आज खूप बरी ट्रिक मिळणार आहे तुम्हाला. ट्रिक बिक काही नाहीये. तिला मी बोललो मला खायला दे तर म्हणे मला पुरणपोळी दे. पुरणपोळीचा स्वयंपाक अवघड असतो की नाही कोणी असं सांगते की पुरणपोळी म्हणजे काहीतरी हो, खरंच खूप अवघड आहे गोष्ट हो, काही. अवघडच काम आहे पुरणपोळी बनवून. ज्या दिवशी पुरणपोळी असतो त्या दिवशी घरी नाश्ता बनवायचा नसतो ना, पण या मुलांना आज आम्हाला थालीपीठ बनवायला लावले पुरणपोळीच्या मी बनवतो ना स्वयंपाकाच्या मग एवढं दिवशी. काय त्याच्यात तू पुरणपोळी बनवणार आहे. एवढं काहीच नाही मी बनवू शकतो ते. सो मी तुला चॅलेंज करते आज पुरणपोळी तू करायची. करून दाखवलं तर करून दाखवली तर खाऊ आपण सगळे मिळून सोबत. काही खूप आवड काहीच नाही ते. सो आजची पुरणपोळी होळी रे होळी आदित्य बनवणार आहे पुरणाची पोळी. पोळी. तर आदित्यने आता सध्या कणिक मळायला घेतले. मळलंय एवढं मी. हा मळले म्हणजे इकडे मावशीचा हात बघताय का. सो थोडस आदित्याला पाण्याचं प्रमाण वगैरे सगळं ऍडजस्ट करून दिले मावशीनी. बघत आता आदित्याला कणिक मळायला जमतंय का नाही. मी केले हे मी पुण्याला कोणासाठी. स्वतःसाठी. तू मळणार आहे का मावशीला सांगू. मी मळतोय. नंतर फॅन लावा मला गरम होतं. मावशी जा घरी तुम्ही आज. मळणार आहे का? काय चालू आहे तुला? सो कसं ट्रेन केलंय बघा मी माझ्या नवऱ्याला मस्तपैकी कणिक वगैरे मळून घेतली. मी फक्त व्हिडिओज बनवते सगळं स्वयंपाक माझा नवरा बनवतो. मला संडे आवडत नाही. पोळी करणार आहे. फायनल कणकेचा टचअप मावशीच देत आहे शेवटी. या मुलानं गंडवलंय काहीतरी. काय व्यवस्थित केलंय पण ते जरा जास्त हेवी आहे. पहिली स्टेप डाळ शिजली का बघायची. त्याआधी डाळ धुवून टाकायची असते पाण्यात हे माहिती होतं का. ते तू करायचंय मी नाही करणार सगळं. बरं सांग आज डाळ शिजली आहे का नाही आज तू चेक करून सांग. नाही शिजलं. हे असं आहे पूर्णपणे एकदम हे व्हायला पाहिजे. बघू. गरम आहे तुला चटका. हा सो अजून आमची डाळ शिजली नाहीये. आणि आता बघूयात अजून तर डाळ शिजली नाही आणि पोरका पुरणपोळी कशी करणार आहे बघूयात. आज खूपच मजा येणार आहे. ठेवलंय बघ तू बघ आगे आगे देखो होता है क्या. आदित्य सर पुरणाची डाळ शिजली होती. कधी बनवत आहे पुढची पुरणपोळी. कैरी मदत करणार आहे तुला. कैरू मदत करणार आहे. सांगितल्याप्रमाणे केलंय का. तू सांगितल्याप्रमाणे का. झालंय. भांडण अडकले. तुझी ताकद बघू तुझ्या मसल्स काय कामाचे आहेत आज. असं आहे का. हा इगोवर का. हो पाणी हे कर सगळं. मसल थोडं गरम आहे. झालं ना आद्या पुरण. सो मावशीने एक नवीन ट्रिक शोधून काढली आहे. गुळ कापायची किसायची वॉट एव्हर. सो ग्लासनी त्यांनी हे करून घेतले गुळाला बारीक. आणि आता हा ऑर्गॅनिक गुळ आहे त्यामुळे जरा कठीण जातो काही काही वेळेस हे करायला. पण मस्तपैकी ग्लासनी मावशीनं आदित्यला आयता गुळ किसून दिलाय. चला हा गुळ टाकूयात आपण आपल्या डाळी. डाळ किती पाहिजे तुला अंदाज असेलच. अर्धा किलो डाळ आहे आणि हा अर्धा किलो गुळ. तेच म्हणलं होतं गुळ पण मला अर्धा किलो लागेल असं. हे इथं का ठेवलं ते टाकून ते पाणी. अबे त्याची डाळने आमटी बनवायची असती. रस म्हणजे जे आपण ग्रेव्ही बनवतो ना जी आमटी तुला आवडती ती ह्याच्यापासून बनती. वेस्ट पासून. वेस्ट नाहीये ते हाय प्रोटीन येते. याचं तर वेस्ट येते. वेस्ट नाही येते. वेस्ट आउट ऑफ बेस्ट डाळ होती ना त्याची. हो. सो तू पुरण कर तोपर्यंत मी करून घेते आमटीची तयारी. आता एका बाजूला काय खरंय नवऱ्याला पुरणपोळी बनवायला सांगायचं. गेलाय निघून मस्त. म्हणतो माझ्या बायसेपची ट्रायसेपची एक्सरसाइज झाली आता बाकीचं तू कर.
त्यामुळे आता बाकीचं चाललंय माझा उद्योग करायचं. इथे कांदा ह्या पद्धतीचा परतून घेतलाय आणि बाकी पुरण अजून व्यवस्थित गुळात एकत्र करून घेते आणि सकाळी करते मी या सगळ्या गोष्टी. नैवेद्य तर संध्याकाळीच दाखवायचं आहे, पण मलाही साईटवर जायचं आहे आणि मावशींनाही संध्याकाळी सुट्टी पाहिजे आणि माझ्याच्याने एकटीच्यानं होणारही नाही आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे मग संध्याकाळी बाकीचा थोडंफार तयारी बेसिक अशी करून ठेवणार आहे आणि मग संध्याकाळीच नैवेद्य दाखवणार आहे. सो या पद्धतीचा चालला आहे उद्योग माझा. तर या पद्धतीचं आधी खोबरं परतून घेतले, त्याच्यामध्ये थोडी खसखस घातलेली आहे. मग अशी जो आपण कांदा परतून घेतला त्याच्यात कोथिंबीर लसूण घातलेला आहे आणि आत्ता परतलेली खसखस आणि खोबरं हे सगळं एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केलं आणि बारीक असं वाटण मस्तपैकी बनवून घेतलं. शहाळा कसा झोपला होता मी आले तर, आणि आता उठलाय. मी व्हिडिओ काढणार होते दाखवायला सगळ्यांना की कसा झोपलाय आघाव. तू केलं का? मी केलंय ते पण सुरुवात तर करून दिली. कसं वाटतंय मग आदित्य? नेहमी आई ती पुरणपोळी फार आवडती ना. फक्त पुरणाचं डाळ आणि गुळ एकत्र करण्यातच थकून झोपून गेला होतास तू. वर्षातून एकदाच करायचं बाबा पुरणपोळी. तरी अजून भजे, कुरडई, पापडी, वरण भात, आमटी आणि भाजी बाकी आहे. भजे बाकी आहे. एवढाच थकलाय पोरगा. नुसती पुरणपोळी खायची ना. पण ते कणिक मध्ये भरून लाटून मग पोळ्या होतात माहिती आहे ना. होते ना, ते काय खाली पडते. तर खलबत्त्यामध्ये धणे, आलं आणि मिरची कुटून घेतलेली आहे मी. बाकी सगळे खडा मसाला घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, तेलामध्ये टाकलं, व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आपण केलेलं वाटणही याच्यात टाकलेलं आहे. बाकी सगळे मसाले जे आहेत ते मी आता ॲड करणार आहे आणि आमटीची तयारी करून घेते. माझी इथं आमटीची तयारी चालली आहे. बऱ्यापैकी मसाले वगैरे सगळं ॲड करून झाले आणि आदित्याचं म्हणणं आहे की आता नाही बनवलं जेवायला आज तरी चालेल नाही का, आज उपवास करायचं असं त्याचं इच्छा आहे. पटकन कर, गरम असतानाच करावं लागतं, नंतर होत नाही ते. आता पण होत नाही. तू गार केलंस त्याला, केव्हाच एवढंच करतोयस. अरे हे बघ ना, करतोय माझा फुल ट्राय चालू आहे. चॅलेंज घ्यायची फार सवय ना त्याला. बघत आता चॅलेंज कसं होतंय. पुरणपोळी बनतीये की नाही आज आदित्याची. तर हे डाळ शिजवल्यानंतर पुरणाच्या खाली जे पाणी उरतं ते आहे, मी यूज करते ह्याला. माहीत नाही मला सगळे वापरतात की नाही. त्यानंतर डाळही टाकते मी थोडीशी आणि त्यानंतर गरम पाणी मी ॲड करते जेणेकरून मस्तपैकी तर्री वर यावं. थोडासा मी तडका वरतूनही ॲड केलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे. माझी गरमागरम अशी आमटी तयार झालेली आहे. बरोबर असंच करत राहा. फायनली माझ्यावरच आली ही गोष्ट करायला. अरे पण हे किती अवघड आहे, का करायचंय हे असं? पुरणपोळी का करायची म्हणजे? अरे पण एवढं का त्याला हे करून घ्यायचं? कष्टाची गोष्ट असते म्हणून सकाळी नाश्त्याला काही मागायचं नुसतं पुरणपोळी जेव्हा असते. कळलं का? ह्याच्यातनं हे तात्पर्य निघते. तो फायनल टास्क आमचा सुरू झालाय आणि पुरणपोळी बनवतोय आदित्य आता. नाही एवढंच नाही, खूप टाकायचं असते. माझ्यासाठी करत होतो, मला कमी आवडत. हा गप. मोमोज केले, मोमोज पॅक केलं का? काय दाखव काय केलं वर. पॅक. थांब 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 केलंय. अबे थांब ना, सगळं बाहेरून पुरण लागले, जळेल ते. केले हो. पराठा करायचा ना, पराठा. पराठा पुरणपोळी. अक्का काय म्हणता, काय म्हणल्या तू? माझ्या मुलाला किती काम लावतीस ग तू. आता ते काय करा, पुरणपोळी घेऊन तिच्या तोंडावर. अयो अक्का असं बोलता का मला? ते का नाही
मध्ये दाखवलं तुम्हाला हा. दोघेही असतात तुम्ही तिने धरला आणि तोंडात काय होतं ते असं मारलं त्याच्यात सगळं तोंड भरलं. बोलत तर आहे. ए फॉर आदित्य. पुन्हा तू काय केलंय चिटकवलं तू. परफेक्ट. बघ फुगतंय ते बघ. शिका. अरे बापरे, पोळी फुगली. अक्का तुमच्या नातवाची पुरणपोळी फुगली. हो. अरे बापरे, आदित्यची पुरणपोळी. पुरणपोळी तर तयार आहे. आता बाकी कुरडई, पापडी, भजे ही सगळ्या गोष्टी मी करून घेते आणि त्यानंतर वाढून घेऊयात आपण सगळं मस्तपैकी नैवेद्याचं ताट. आता सगळ्यांचीच फेवरेट अशी, तसंच लक्ष्मीची फेवरेट आहे पुरणपोळी, त्याचबरोबर आमच्या हम्मूची अतिशय फेवरेट आहे आणि वसुनी तर पहिल्यांदाच पुरणपोळी खाल्लेली आहे. त्याचबरोबर कैरीची तर अगदी अगदी फेवरेट आहेत पुरणपोळी, त्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय केलेली आहे, मीही केलेली आहे. बाकी घरच्यांनी सगळ्यांनी मस्तपैकी आदित्यने बनवली होळीची पुरणाची पोळी खाल्लेली आहे.